नमस्कार. आपलं सर्वांचं ठरल्याप्रमाणे प्रत्येक मंगळवारी आपण एक विषयाची चिरफाड करणार आहोत आणि आजचा विषय आहे माढा तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील शैक्षणिक अवस्था. आपण समाजामध्ये ज्यावेळेस कुठलीही वस्तू घ्यायची असेल तर आपण जास्त किमतीची आणि चांगली घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये आज उलट झालंय. 1 लाखाच्या आसपास पगार असणाऱ्या शिक्षकांच्या शाळेत मुलं घालण्याच्या ऐवजी 8-10 हजार पगार असणाऱ्या शिक्षकांच्या शाळेत मुलं आपण घालतोय आणि तेही फी देऊन. मग आपण समाजामध्ये बघत असताना आपल्याला चांगल्यात चांगली महागात महाग वस्तू घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मुलं शिकवताना मात्र आपण खाजगी शाळांचा विचार करतोय. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना हे शक्य आहे, पण 30-30, 40-40 हजार रुपये वर्षाला एका मुलाला फी भरायची ज्या गोरगरिबांना शक्य नाही. आणि मग आज आरक्षणाच्या बाबतीमध्ये चर्चा चालू आहे. अनेक समाजांना स्वातंत्र्य मिळाल्यापासून आरक्षण आहे. कदाचित पुढं मराठा समाजाला पण आरक्षण मिळेल. पण जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतला शिक्षणाचा दर्जा असा आहे की 4थी पर्यंत कसं तरी पट वाढवायचा म्हणून ते पोराला ओढत तिथपर्यंत 4थी पर्यंत आणतात. 5वीला ते पोरग एकदा हायस्कूल मध्ये गेलं की त्याला काही येत नाही म्हणून ते घरी येतंय. किंवा 7वी पर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेत असणारा मुलगा जर 8वीला हायस्कूलला गेला तर त्याला काय येत नाही म्हणून ते घरी येते. त्यामुळं आपण जर आजूबाजूला बघितलं की अगदी SC समाजाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आरक्षण आहे, परंतु फार कुणी या आरक्षणाचा लाभ घेऊन एखादा अधिकारी झाला असं आपण पाहिलेलं नाही. त्याचं कारण काय आहे तर गेल्या 30 वर्षामध्ये एकाच कुटुंबाची सत्ता आणि सभापती पद हे एकतर त्यांच्या कुटुंबाकडे किंवा जर राखीव आलं तर ते इतर समाजाकडे कुणाकडे तरी, परंतु त्याला कामाचा कुठलाही आधार नाही. आणि ह्यांना एवढं सगळं काम असल्यामुळं त्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचं काम या मंडळींनी कधीही केलेलं नाही. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच वगैरे सगळे ग्राम समिती एकत्र बसते आणि शिक्षण समितीचा चेअरमन निवडते. सगळ्या गावामध्ये शिक्षण समितीचे चेअरमन आहेत. मला स्वतःला जेवढं ज्ञान आहे त्याच्यामध्ये मला तर आठवत नाही की गेल्या 30 वर्षामध्ये आमदार महोदयांनी ह्या शिक्षण समितीच्या चेअरमनांची बैठक घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमच्या शाळेमध्ये काय अडचणी आहेत, कसं चाललंय, काय चाललंय हे कधी विचारलं हे मला आठवत नाही. किंवा गाव भेटी दौऱ्यामध्ये किंवा कुठल्या सभेमध्ये मी कधी ऐकलेलं नाही की ग्रामस्थांना त्यांनी जागृत केलंय की गावाच्या कट्ट्यावर तुम्ही बसता पण तुम्ही त्या शाळेकडे लक्ष द्या, ते शिक्षक शाळेला शिकवतात का ते बघा, कारण ह्या अशा गोष्टीकडे त्यांना वेळ नाही हे मी तुम्हाला पूर्वीपासून सांगतोय. मग हे शिक्षक काय करतात, काय होतं या शिक्षणाचं? यातले 70-80 शिक्षक हे पगार शासनाचे घेतात आणि काम ह्या आमदारांचं करतात. मग एखाद्या शाळेवरती जर एखादा शिक्षक महिन्यातनं 1 दिवस येतो, हजेरी लावतो आणि तो पगार घेऊन जातो, बाकीचे शिक्षकांनी का शिकवावं? ते म्हणतात आम्हीच काय हे घेतलंय का? आणि मग मला सांगा की जर पायाच ढासळलेला असेल तर मग त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था जरी असेल तरी शिक्षणासाठी पोरं पुढं कशी येणार? आज माढ्यामध्ये एक शाळा आहे, जिल्हा परिषदचं हायस्कूल आहे. 75 वर्षापूर्वीचं म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर सुरू झालं असं मला माहिती सांगितली गेली. 15 दिवसापूर्वी त्या ठिकाणी जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी वगैरे आले होते. कुठल्याही क्षणी कुठल्याही रूम मध्ये वरचा स्लॅब ढासळेल अशा प्रकारची परिस्थिती ही एकट्या माढ्याची नाही तर सगळ्या जुन्या शाळांची आहे. आपल्याला काय सवय लागली की कारखानदाराच्या हातामध्ये सगळं द्यायचं. पंचायत समिती त्यांच्याकडे द्यायची, मार्केट कमिटी त्यांच्याकडे द्यायची. पंचायत समितीत काय चाललंय आज? अडवणूक आणि लुबाडणूक.
ग्रामपंचायतच्या निवडणुका पाठीमागे झाल्या, मला आठवतंय माझ्या प्रचारात असणाऱ्या 20-25 ग्रामपंचायती त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या. पण त्यानंतर आता मला जर माझ्याजवळ ग्रामपंचायती किती राहिल्यात म्हणून विचारलं तर मला सांगता यायचं नाही, कारण सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला इतक्या कामाला अडवणूक पंचायत समितीमध्ये केलं जातं की त्यांनी एकच काम करायचं की जो माणूस विरोधात गेलाय त्याला बबनदादाच्या दावणीला बांधायचं काम पंचायत समितीतल्या अधिकाऱ्यांनी करायचं, आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी कुठेही लक्ष द्यायचं नाही, ना शिक्षणाकडे लक्ष द्यायचं, कशाकडेच लक्ष द्यायचं नाही, आणि पैसे मात्र भरपूर खायचे. अशी अभद्र युती गेल्या 30 वर्षापासून आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे. पंचायत समितीचा कारभार कधी ढासळला जास्त तर मराठा असताना ओबीसीचं सर्टिफिकेट घेऊन यांची 2 मुलं त्या ठिकाणी सभापती झाली, आणि त्यांच्या स्वतःच्या प्रपंचामधून त्यांना अजिबात वेळ नाही. सगळा पंचायत समितीचा कारभार हा अधिकाऱ्यावरती आणि त्यांच्या काही दलाल चेले चपाट्यावरती सोडल्यानंतर या ठिकाणी पंचायत समितीचा बोजवारा उडालाय. त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुरुवात इतकी खराब आहे की ती मुलं पुढे जाऊन काहीतरी मोठं होतील हे आशा निर्माण होत नाही, आणि गोरगरिबाला तर ती मुळीच नाही. आता हे झाला टीकेचा भाग. त्यांनी काय केलं नाही म्हणून मी टीका केली, पण मला वाटतं की काय करू शकतो याच्यामध्ये ते पण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. नुसतं टीका करून तुम्ही मनावर उठताय, तुम्ही बबनदादावर टीका करताय, तुम्ही काय करणार हे सांगत नाही. पंचायत समितीमध्ये नवीन अशी सक्षम नेतृत्व तयार केलं पाहिजे. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, त्या ठिकाणचा सभापती, त्या ठिकाणचा उपसभापती, ह्याला समाजाच्या सेवेची आवड असणारी माणसं त्या ठिकाणी गेली पाहिजे. आणि ती माणसं जर त्या ठिकाणी गेली आणि शिक्षण समितीच्या बैठका जर आपण महिन्याला वारंवार घेतल्या, गावागावामधल्या शिक्षणाच्या अडचणी, आज काय कुणाला तरी खुश करायचं, द्या सभामंडप, द्या सभामंडप. 50% सभामंडप चांगल्या ठिकाणी असतील, पण 50% सभामंडपाचा उपयोग काय चाललेला असतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे. म्हणजे हा जर डीपीटीसीतनं आमदारांनी निधी जर जिल्हा परिषदच्या शाळांवरती त्या ठिकाणी सभामंडप फालतूक ठिकाणी देण्यापेक्षा त्या ठिकाणी जर काम केलं असतं, वारंवार बैठका घेतल्या असत्या, तर ती मी करीन. मुलींसाठी एक सुसज्ज असं हॉस्टेल उभा मी करणार. आता मी करणार म्हणजे तुम्हाला मी सांगतो की मी पहिल्यांदाच सांगितलंय की आमदारकी सोडून कुठल्याही ठिकाणी नाममात्र सभासद सुद्धा नसणार, पण पूर्ण सहकार्य पूर्ण असेल, काय मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, गोळा करून द्यायचं असेल, हे सगळं काम मी त्या ठिकाणी करून देणार. म्हणजे मला असं वाटतं की 10वी-12वी नंतर आपल्या तालुक्यातल्या मुलींना शिकवायला कुठं पाठवायचं हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे. ज्यावेळेस ऍडमिशन सुरू होतात त्यावेळेस कमीत कमी 200 लोक येत असतील की आम्हाला शारदा नगरला आमच्या मुलीला ऍडमिशन घेऊन द्या. म्हणजे ही गरज आहे. आज तुम्हाला सांगतो कितीतरी लोक आहेत की ज्यांना कुठलाही सपोर्ट नाही. टेंभुर्णीमध्ये मी बघितलं, एक आपले अकलूज रोडला शाळा आहे, ते सर आहेत, ते भानवसे सर, आज 3500 विद्यार्थ्यापर्यंत गेलेत. अकोले एक शिक्षणाचा हब व्हायला लागलाय. बाहेर न येऊन काही लोकांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दर्जेदार शिक्षण निर्माण करायचा प्रयत्न केला. आम्ही काय करतो, म्हणजे या आमदारांनी काय केलंय, आपल्याला काढायला वेळ नाही, दुसऱ्याला कोणाला काढायला जर लागला तर तो या ठिकाणी पुन्हा मला राजकीय वर्चस्व करून निर्माण करून मला शह देतोय काय म्हणून कुणाला मोठं होऊ द्यायचं नाही. मला अशी भीती वाटणार नाही, कारण मला माहिती आहे की एक माणूस या तालुक्याचे सगळे प्रश्न सोडवू शकत नाही, एक कुटुंब ह्या तालुक्याचे सगळे प्रश्न सोडवू शकत नाही. आमदारकीला एखादा असला तर पंचायत समितीला दुसऱ्यानं लक्ष दिलं पाहिजे, मार्केट कमिटीला तिसऱ्यानं लक्ष दिलं पाहिजे, डीसीजी बँकेला चौथ्यानं लक्ष दिलं पाहिजे, दूध संघाला 5व्यानं लक्ष दिलं पाहिजे. आणि मला सांगा का हो हे का शक्य नव्हतं? आम्ही समजू शकतो तालुक्यामध्ये कारखाने काढले, तुम्ही शेअर्स घेतले, आनंद आहे आम्हाला, आम्ही काय शेअर्स दिले नाहीत, आम्ही काय ऊस पण घालत नाही, पण ज्या लोकांचा जातोय ज्यांनी घेतलाय त्याच्याबद्दल आम्हाला काही तक्रार नाही. पण तुम्ही इंडीला कारखाना काढायला शेअर्स घेतले, परांड्याला कारखाना काढायला शेअर्स घेतले. तेच शेअर्स जर तुम्ही या ठिकाणी एखादी मोठ्या शिक्षण संस्था उभा करण्यामध्ये जर खर्च केले असतील तर आजही ती लोक तुम्हाला शेअर्स मागायला परत येत नाहीत, आणि तुम्हाला सुद्धा छाती ठोकपणे सांगता आलं असतं की आम्ही हे सगळं केलंय, पण तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या करायच्या नाहीत.
कारण कारखानदारी सोडून तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असा राहिलेला नाही. तुम्हाला सांगतो, नागरिकांमध्ये कधी जागरूकता नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं मी सांगितलं ना, की जर एखादी आमसभा झाली तर त्या आमसभेमध्ये अनेकांना तक्रारी मांडता येते. एखाद्या शिक्षकाच्या विरोधात जरी एखाद्याने तिथे लेखी तक्रार केली तर त्या शिक्षकाने जायचं, दादा मी आपलं काम करतो म्हणून तिथल्या लोकांना पटत नाही म्हणून त्यांनी माझी तक्रार केली. त्यांनी त्या तक्रारीच्या शहानिशा करण्याच्या ऐवजी पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला त्याची पाठराखण करायला सांगायची. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जोपर्यंत शिंदे कुटुंबीय आमदार आहेत तोपर्यंत भ्रष्टाचाराच्या असू द्या, शिक्षक शिकवत नाही अशा असू द्या, अनेक तक्रारी असू द्या, कुठल्याही तक्रारीला न्याय त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्याला बदल घडवायचा. आता मी हे फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण काय आहे की प्रत्येक विषयाला इतका वेळ प्रत्येक भाषणामध्ये देऊ शकत नाही, म्हणून प्रत्येक आठवड्याला एक विषय निवडलाय. ह्या वेळेचा विषय शिक्षण आहे. शिक्षणामध्ये आमूलाग्र असा क्रांती आम्ही या ठिकाणी करणार, त्या तज्ञांना घेऊन येणार. मी एक शपथपत्र काढले. आता हे जे सोशल मीडियावरती असतात हे त्यांच्यासाठी झालं, घरातल्या माय भगिनी वडीलधारी माणसं त्या ठिकाणी हे नसतात, म्हणून मी हे असं एक शपथपत्र काढले. ह्याच्या 1,00,000 प्रती छापून घेतलेत. आणि ह्या प्रतीमध्ये मी आमदार झाल्यावर काय करणार आणि आमदार झाल्यावर काय करणार नाही, आणि आतापर्यंत मला समाजाकडं काय करता आलं समाजासाठी, ह्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. तुमच्याकडे पुढच्या आठवड्या 15 दिवसामध्ये हे प्रत्येकाच्या घरामध्ये येईल. आणि हो, अजून पुन्हा एकदा विनंती सांगतो की मी गेल्या वेळेस माझ्या सहकाऱ्यांना मित्रांना विनंती केली होती की आपण हे वाचतोय बघतोय, परंतु जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रसार व्हायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आपल्या फेसबुकला हे शेअर करावं. कारण तुम्हाला जे फ्रेंड असतात ते सगळेच मला असू शकत नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना बदल घडवायचा आहे त्या सगळ्यांनी व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, जे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्या सगळ्यावरती ह्या गोष्टी सगळ्या शेअर कराव्या. आणि म्हणून मला वाटतं की आज आरक्षणाचं एवढं मोठं भांडण चाललंय. आरक्षण मिळालं तर माझ्या गोरगरीब जनतेला जर प्राथमिक शिक्षणच चांगलं मिळत नाही तर तो इंजिनिअरिंगला कधी जायचा, मेडिकलला कधी जायचा आणि ऑफिसर कधी व्हायचा. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो की त्या क्षेत्रातल्या सगळ्या तज्ञांना वाटेल त्या प्रकारची मदत करून मी त्या ठिकाणी पुढील 5 वर्षामध्ये शैक्षणिक सुविधा निर्माण करेल. एवढा शंभू महादेवाच्या साक्षीनं तुम्हाला शब्द देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्या मित्रांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त हे शेअर करावं. कारण त्याच्यामध्ये आपला काही खर्च होत नाही, परंतु आपण जे एक धोरण ठरवून या ठिकाणी पुढे चाललोय, जर बदल घडवायचा असेल तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं लागेल आणि आपण व्हावं अशी विनंती करतो. नमस्कार.